आज तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्ही व्यवस्थित ऐकलात, नीट ऐकलात आणि जर ती तुम्ही आत्मसात केलात तर तुम्ही तुमचं कोणतंही स्वप्न असो तुम्ही पूर्ण करू शकता. जर तुमचं स्वप्न असेल स्वतःसाठी आयफोन घ्यायचा 1-1.5 लाखाचा किंवा 1 करोडाचं तुमचं घर घ्यायचं स्वप्न असेल, कोणतंही तुमचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. आणि ही गोष्ट तुम्ही स्वतः आत्मसात करा, नक्की तुम्हाला रिझल्ट भेटेल जसा की मला मिळालाय. एका शब्दात तुम्हाला सांगतो, कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. कोणत्याही कामामध्ये जरी तुम्ही एखाद्या टपरीवरती काम करत असाल किंवा एखाद्या दुकानात काम करत असाल, त्याच जागी त्याच कामामध्ये जर तुम्ही 5 वर्ष कोणत्याही प्रकारची स्वतःवरती पैशांची उधळपट्टी किंवा कोणत्याही प्रकारच्या आनंदासाठी तुम्ही तुमचं कामामध्ये सॅक्रिफाईस करून काम टाळून तुम्ही आनंद घेण्यासाठी कुठे बाहेर गेलात तर तुम्ही हे नाही करू शकत. तुम्हाला 5 वर्ष कंटिन्युटी दाखवावी लागणार तुमच्या कामामध्ये. रोज त्याच पद्धतीने, त्याच जोशामध्ये, त्याच मेहनतीने तुम्हाला काम करावं लागेल. तर 5 वर्षानंतर तुम्ही तुमचं कोणतंही स्वप्न असं तुम्ही अचीव्ह करू शकता. सांगायचं झालं, उदाहरण द्यायचं झालं तर इतर कोणाचं नाही, माझं स्वतःच देतो मित्रांनो. माझा गणपतीचा कारखाना आहे, गणपतीचा व्यवसाय आहे. माझा कारखाना काय असा वडिलोपार्जित किंवा आजा पंजापासून चालत आलेला नाही. हे मी स्वतः सगळं डेव्हलप केलेलं आहे. माझं वय आहे आता 23. आता मला माहिती नव्हतं की मी एवढे गणपती काढेन. मला असं माहिती पण नव्हतं. मी 2023 मध्ये जेव्हा सुरुवात केली तेव्हा फक्त माझा एक गणपती आणि माझा मित्र शूट करतोय त्याचा गणपती काढला होता. 2024 मध्ये माझ्याकडे 9 गणपती आले. खूप लोकांचे ताणे ऐकले, खूप लोक बडबडली, काय करतोय, 3 महिने गणपतीचं काम चालतं, पुढे तू काय करणार, पुढे परत इकडे तिकडे नोकरी करणार किंवा काय. मी काय लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे. मी तात्पुरता कुठेतरी जॉब करायचो, पण मी माझं हे काम सोडलं नाही कारण मला प्रचंड आवडते. मला माहिती नव्हतं मित्रांनो की 2 गणपतींवरून मी आता 350 गणपतीपर्यंत पोहोचेल. दुसऱ्या वर्षी सांगितलं तुम्हाला 2024 मध्ये माझ्याकडे 9 गणपती आले. 2025 मध्ये मला वाटलं की 9 गणपतींचे 18 होतील किंवा 15 होतील, पण अचानक 32 गणपती झाले. त्याच वर्षी मला पुण्यातून एका माणसाची ओळख मिळाली, त्या देवासारखे मला मिळाले. त्यांनी मला त्यावेळी 47 मूर्त्यांची ऑर्डर दिली होलसेलला. त्याच्यानंतर त्यांना माझं काम खूप आवडलं. मग त्यांनी ह्यावेळी मला 250 गणपतींची ऑर्डर दिली. असे करून जवळपास परत हे इतर इकडच्या गावातले गणपती आहेतच किंवा इतर होलसेलचे गणपती आहेत दुसऱ्या तालुक्यांमधले आपल्या ओळखीच्या माणसांचे. तर असं करून जवळपास 350-400 गणपती मी गणपती बनवतो. वर्षभर काम चालू असतं. पण एकेकाळी मला काही लोक म्हणाले होते की तू काय नाही करू शकत, ज्याच्या आजापंजाचा कारखाना असेल तोच माणूस करू शकतो. पण मी जिद्द नाही सोडली मित्रांनो. दिवस रात्र एक करून हा देतो की तुम्हाला जे अंगण दिसतंय ते साधी माती होती, वरती झावळांची आपली शेड असते, चिवांची, बांबूची, ते होतं. पण मी अशा परिस्थितीत सुद्धा काम केलेलं आहे. पण आता मी थोडंफार व्यवस्थित केलंय. पण त्या काळापेक्षा आताचा काळ माझ्यासाठी खूप बेटर आहे आणि पुढे अजून पुढच्या 5 वर्षात तर मी नक्की सांगतो माझ्या ज्या इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण होतील. पण असंच काम मी पुढे सुद्धा करत राहणार आहे. कोणतंही काम असू दे, तुम्ही अजिबात लाज नाही बाळगायची. लोक काय म्हणतील याचा अजिबात विचार नाही करायचा. स्वतः मेहनत करून, स्वतः कपडे मळकूट देत, घाम येऊ देत, थकायला होऊ दे, काही फरक नाही पडत. पण ही 5 वर्ष जर तुम्ही स्वतःला दिलात ना व्यवस्थित, तर पुढची 50 वर्ष तुम्ही असे जागाल ना मित्रांनो, माझं नाव काढाल. पण तुम्हाला मी एकच गोष्ट सांगतो, 5 वर्ष स्वतःला एखाद्या कामामध्ये झोकून द्या. बस पुढे तुमचं आयुष्य नक्की बदलेल मित्रांनो.